चतुर्थ स्कंध अध्याय 22. पृथूंना सनकादिकांचा उपदेश. मैत्रेय म्हणतात, ज्यावेळी प्रजाजन परमपराक्रमी पृथूंची अशी स्तुती करीत होते, त्याचवेळी सूर्याप्रमाणे तेजस्वी असे 4 मुनीश्वर तेथे आले. राजा व त्याच्या सेवकांनी ते सिद्धेश्वर आपल्या दिव्य कांतीने सर्व लोकांना पापापासून मुक्त करीत आकाशातून उतरून येत असलेले पाहिले. जसा विषयी जीव विषयांकडे ओढला जातो, त्याप्रमाणे सनकादिकांचे दर्शन होताच राजाचे प्राण त्यांच्याकडे ओढले गेले आणि जणू काही त्यांना थांबविण्यासाठीच ते आपले सभासद आणि सेवक यांच्यासह एकदम उठून उभे राहिले. जेव्हा ते मुनिगण अर्घ्य स्वीकारून आसनावर बसले, तेव्हा सुसंस्कृतांत अग्रगण्य पृथूंनी त्यांच्या महिम्याने प्रभावित होऊन विनयाने मान झुकवून त्यांची यथासांग पूजा केली. नंतर त्यांचे चरणोदक आपल्या डोक्यावर शिंपडले. अशा प्रकारे शिष्टसंमत आचारांचा आदर आणि पालन करून त्यांनी सदाचारी लोकांनी कसे वागावे हेच दाखविले. सनकादिक मुनीश्वर शंकरांचेही ज्येष्ठ बंधू होते. आपापल्या कुंडांत अग्नी शोभून दिसतो, त्याप्रमाणे ते सुवर्णसिंहासनावर शोभून दिसत होते. श्रद्धा व संयम यांनी युक्त असणाऱ्या पृथूने प्रेमपूर्वक त्यांना म्हटले. पृथू म्हणाले, मंगलमूर्ती मुनीश्वरांनो, आपले दर्शन योग्यांनाही दुर्लभ आहे. असे असून आपण स्वतः आपले दर्शन मला द्यावे असे कोणते पुण्य माझ्या हातून घडले आहे? ज्याच्यावर ब्राह्मण किंवा गणांसहित श्री शंकर किंवा श्री विष्णू प्रसन्न होतील, त्याला इहलोकात किंवा परलोकात कोणती वस्तू दुर्लभ आहे? जरी समस्त लोकांमध्ये आपला संचार असला तरी पण अनाधिकारी लोक आपल्याला पाहू शकत नाहीत. जसे या दृश्य प्रपंचाचे कारण महत्त्व इत्यादी सर्वत्र असूनही ते सर्व साक्षी आत्म्याला पाहू शकत नाहीत. ज्यांच्या घरामध्ये आपल्यासारखे पूज्य पुरुष, ज्यांचे पाणी, धान्य, जमीन, स्वतः गृहस्वामी किंवा सेवक इत्यादींचा मनापासून स्वीकार करतात, ते गृहस्थ धनहीन असूनही भाग्यवान होत. ज्यांच्या घरामध्ये कधी भगवत भक्तांच्या चरणोदकाचे थेंब पडले नाहीत, ते सर्व प्रकारच्या वृद्धी सिद्धींनी परिपूर्ण असले तरी ज्याच्यावर साप वास्तव्य करतात अशा वृक्षांप्रमाणेच होत. मुनीश्वरांनो, आपले स्वागत असो. आपण बाल्यावस्थेपासूनच मुमुक्षूंच्या मार्गाने जात एकाग्र चित्ताने ब्रह्मचर्यादी महान व्रतांचे मोठ्या श्रद्धेने आचरण करीत आहात. हे स्वामींनो, आम्ही आमच्या कर्मानुसार विपत्तींचे क्षेत्र अशा या संसारात पडलो असून फक्त इंद्रिय भोगांनाच पुरुषार्थ मानित आहोत. यातून आमच्या सुटकेचा काही उपाय आहे काय? आपल्याला खुशालीविषयी प्रश्न करणे योग्य नाही, कारण आपण नेहमीच आत्म्यामध्ये रममाण असता. बरे वाईट या बुद्धीच्या वृत्ती आपल्यामध्ये कधीच असत नाहीत. दुःखी जीवांचे हित करणाऱ्या आपल्यावर विश्वास ठेवून मी आपल्याला हे विचारू इच्छितो की या संसारात मनुष्याचे कोणत्या उपायाने सुलभतेने कल्याण होऊ शकेल? जे अजन्मा भगवान नारायण आत्मवान पुरुषांमध्ये आत्मरूपाने प्रकाशित होतात आणि उपासकांच्या हृदयात आपले स्वरूप प्रगट करणारे आहेत, ते आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी आपल्यासारख्या सिद्ध पुरुषांच्या रूपाने या पृथ्वीवर भ्रमण करतात, हे निश्चित. मैत्रेय म्हणतात, पृथूंचे हे संयुक्तिक, गंभीर, मोजके आणि मधुर भाषण ऐकून श्री सनतकुमार प्रेमाने मंद हास्य करीत म्हणाले. श्री सनतकुमार म्हणाले, महाराज, आपणा सर्व माहीत असूनही सर्व प्राण्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आपण विचारलीत. साधू पुरुषांची बुद्धी अशीच असते, हेच खरे आहे. सत्पुरुषांची संगत श्रोता आणि वक्ता अशा दोघांनाही प्रिय असते, कारण
त्यांच्यात होणारी प्रश्नोत्तरे सर्वांचे कल्याण करतात. राजन, भगवंतांच्या चरणकमलांच्या गुणानुवादात तुमचे अविचल प्रेम आहे हे निश्चित. सर्वांना हे प्राप्त होणे कठीण आहे, पण हे प्राप्त झाल्यावर ते हृदयातील वासनारूप मल सर्वथा नष्ट करते. त्यामध्ये आत्म्यापासून भिन्न असलेल्या देहादिकांबद्दल वैराग्य निर्माण होते आणि आत्मस्वरूप निर्गुण ब्रह्मामध्ये दृढ प्रेम असणे हेच कल्याणाचे साधन पूर्ण विचार करणाऱ्या शास्त्रांत निश्चित केले गेले आहे. गुरु आणि शास्त्रवचनांवर विश्वास ठेवल्याने, भागवत धर्मांचे आचरण करण्याने, तत्व जिज्ञासेने, ज्ञानयोगाच्या निष्ठेने, योगेश्वर श्रीहरींच्या उपासनेने, नेहमी पुण्यकीर्ती भगवंतांच्या पवित्र कथा ऐकण्याने जे लोक धन आणि इंद्रियांच्या भोगातच रमामाण झाले आहेत, त्यांच्या गोष्टींमध्ये प्रेम न ठेवण्याने, त्यांना प्रिय असणाऱ्या पदार्थांचा संग्रह न करण्याने, भगवत गुणामृताचे पान करण्याखेरीज इतर वेळी आत्म्यामध्येच संतुष्ट राहून एकांतात राहण्याविषयी प्रेम ठेवण्याने, कोणत्याही जीवाला कष्ट न देण्याने, निवृत्तीनिष्ठेने, आत्महिताचे अनुसंधान ठेवीत असताना श्रीहरींच्या पवित्र चरित्ररूप श्रेष्ठ अमृताचे आस्वादन करण्याने, निष्काम भावाने यमनियमांचे पालन करण्याने, कधीही कोणाचीही निंदा न करण्याने, योगक्षेमासाठी प्रयत्न न करण्याने, शीतोष्णादी द्वंद्वे सहन करण्याने, भक्तांच्या कानांना सुख देणाऱ्या श्रीहरींच्या गुणांचे वारंवार वर्णन करण्याने आणि वाढत जाणाऱ्या भक्तिभावाने मनुष्याला कार्यकारणरूप संपूर्ण जडप्रपंचाविषयी वैराग्य निर्माण होते आणि आत्मस्वरूप निर्गुण परमब्रह्मामध्ये अनायासे त्याला प्रीती निर्माण होते. परब्रह्मामध्ये आत्यंतिक प्रेम निर्माण झाल्यावर पुरुष सद्गुरूंना शरण जातो. नंतर ज्ञान आणि वैराग्याच्या प्रबळ वेगामुळे वासना शून्य झालेल्या, अविद्या इत्यादी 5 प्रकारच्या क्लेशांनी युक्त अशा अहंकारात्मक आपल्या लिंग शरीराला तो लाकडातून प्रगट झालेला अग्नी नंतर त्याला जाळतो तसा जाळतो. अशा रीतीने लिंगदेहाचा नाश झाल्यावर तो त्याच्या कर्तृत्वादी सर्व गुणांपासून मुक्त होतो. नंतर जसे स्वप्नात निरनिराळे पदार्थ पाहूनही त्यातून जागे झाल्यावर त्याला त्यातील एकही पदार्थ प्रत्यक्ष दिसत नाहीत, तसे त्याला शरीराच्या बाहेर दिसणारे आणि अंतःकरणात अनुभवाला येणारे पदार्थ दिसत नाहीत. ही स्थिती प्राप्त होण्याच्या अगोदर हे पदार्थच जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये राहून त्यांच्यामध्ये भेद दाखवित होते. जोपर्यंत अंतःकरणरूप उपाधी असते तोपर्यंत पुरुषाला जीवात्मा, इंद्रियांचे विषय आणि या दोघांचा संबंध प्रस्थापित करणारा अहंकार याचा अनुभव येतो, त्यानंतर नाही. बाह्य जगातही आपण असे पाहतो की पाणी, आरसा इत्यादी निमित्तामुळेच आपले बिंब आणि प्रतिबिंब असा भेद दिसतो, इतर वेळी नाही. विषय चिंतनात मग्न असणाऱ्यांचे मन विषयांकडे ओढ असणाऱ्या इंद्रियांकडून जेव्हा आपल्याकडे ओढून घेतले जाते, तेव्हा जसे सरोवराच्या काठावर उगवलेले गवत आपल्या मुळातून त्याचे पाणी शोषून घेते, तसे ते मन बुद्धीची विचारशक्ती आटवते. विचारशक्ती नष्ट झाल्यावर स्मृती राहत नाही आणि स्मृतीचा नाश झाल्यावर ज्ञान शिल्लक राहत नाही.